हाय गाईज, गुड मॉर्निंग. आज खूपच लेट झाला होता उठायला. पटकनी आवरली, चहा केल्यानंतर चहा पिला, पटकनी आवरायला बसली. खूप लेट झाला होता, खूप फास्ट आवरत होते. त्यानंतर घराच्या बाहेर पडली. घराच्या बाहेर पडल्यानंतर रिक्षा घेतली. रिक्षातून सलूनकडे निघाली. हे बघा सलूनमध्ये आल्या बघा सुमित सर कसे बघतात. सगळेजण निवांत गप्पा मारत बसले होते. रोजचा हिशोब करायला बसली. तेवढ्यात अश्विनी आली. अश्विनी म्हणली, राहू दे सोड, मी करते हिशोब करून झाल्यानंतर आम्ही दोघींनी सलूनच्या कामानिमित्त बाहेर गेलो. काम करून आल्यानंतर भूक खूप लागली होती आणि अश्विनी आणि मावशींनी मिळून आम्ही जेवलो. बाहेर येऊन बघितलं तर बघा हा मोठा कसला पाऊस पडत होता. पाऊस चालू असल्यामुळे क्लायंट नव्हते. थोडासा पाऊस कमी झाल्यानंतर क्लायंट आले. क्लायंटचा हेअर वॉश केलं. सुमित सरांना हेअर कट करायला दिली आहे. सुमित सरांनी हेअर कट केल्यानंतर आम्ही मस्त चहा प्यायला बसलो. सगळ्यांना चहा दिला आणि मावशीने मला पण चहा दिला. मस्त चहा क्लायंट नव्हते म्हणून आम्हा दोघींना खूप बोर होत होता. आम्ही दोघींनी डान्स केला, खूप एन्जॉय केला. त्यानंतर मी घरी जाण्याची तयारी केली. सलूनच्या बाहेर पडले तरी पण पावसाचं कमीच नाही राव. पाऊस कंटिन्यू चालूच आहे. त्यानंतर घरी आले. घरी आल्या आई आणि संकेत दिसले दोघं. त्यानंतर निकिता पण दिसली आणि चित्रा पण दिसली. घरामध्ये गेले. घरात गेल्या काकूने विचारलं, चहा पिते का? हो पिते, चालतं दे म्हटलं. चहा घेतली. नंतर निकिताने विचारलं, केक खाते का? हो खाते बोलली. खाल्ल्यानंतर चहा पिला. मस्त वाटलं चहा पिऊन. त्यानंतर थोडंसं बसली. पोहे खायची इच्छा खूप झाली म्हणून पोहे बनवायची तयारी चालू झाली माझी. मस्तपैकी पोह्यांना फोडणी टाकली. मस्त हलवली पोह्यांना आणि हलवून झाल्यानंतर मस्त कोथिंबीर टाकली. किती छान दिसत आहे. मग निकिताला विचारलं, खाती का पोहे? निकिताने पण म्हणलं हो खाते. मी आणि चित्रा आणि निकिता खाल्लं. हा प्रकारचा माझा सेकंड